पण रस्त्यावरती काम करणारा जो वाहतूक पोलीस आहे ना, याच्याकडे थोडं सहानुभूतीनं बघणं सुद्धा गरजेचं आहे. कारण बघा, तोच वाहतूक पोलीस हा त्याच पॉइंटवरती दिवसभर असतो. तर त्याच्यामुळे तिथं जो थांबणारा पोलीस आहे हा दिवसभर त्या ठिकाणी उन्हात थांबतोय, पोल्युशनमध्ये थांबतोय, धुळीमध्ये थांबतोय आणि तो तुमच्या समक्ष काम करतोय. जाता येता कुठेही वाहतूक समस्या झाली तर सर्वसाधारणपणे त्याचा पहिला विलन लोकांच्या नजरेनं हा तिथं थांबणारा वाहतूक पोलीसच असतो. त्याचं काम खूप अवघड आहे, खूप जिकिरीच आहे. तर त्यामुळे त्याच्या कामामध्ये मोठ्या चुका होत असतील तर निश्चित त्यांच्याबद्दल तक्रार करावी. पण या वाहतूक पोलिसांच्या बरोबर थोडा सहानुभूतीचा अप्रोच असणं गरजेचं आहे. नियमभंग करताना तुम्हाला पकडलं तर तुम्हाला राग येणं साहजिकच आहे, पण तो राग दुर्दैवानं त्या पोलिसावरती तुम्ही काढून त्याला काही सोल्युशन मिळणार नाही. आपण पुण्यात बघतो ना की गेल्या साधारण 7-8 महिन्यामध्ये आमच्या जवळ 9 ते 10 वाहतूक पोलिसांवरती हल्ले झालेले आहेत. तर हे खूप गंभीर आहे मला असं वाटतंय. मी आत्ता बोलताना मला असं जाणवतं की आपण रस्त्यावरनं जाताना कुठल्याही ट्रॅफिकला थांबलो, सिग्नलवरती जरा तो हॉर्नचा कर्कश आवाज आला, पॅपॅ सुरू झालं की आपलं डोकं फिरायला लागतं. असं वाटतं कधी त्या ट्रॅफिकमधनं बाहेर पडू आणि मी हा रस्ता क्रॉस करू. पण खरं बघायला गेलं तर हे सगळे ट्रॅफिक पोलीस त्या सगळ्या सेंटर्समध्ये उभे असतात. म्हणजे ज्याच्यातनं आपल्याला पळायचं असतं ते त्या सेंटर्समध्ये उभे असतात आणि ते सगळं फेस करत असतात, ते अलाइन करत असतात. तर म्हणजे जरी वर्दीत असली तरी ती माणसं आहेत आणि त्या पद्धतीनं त्यांच्याकडे सगळं पाहिलं पाहिजे.